बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी एक मोठी बातमी। राज्य सरकारकडून 15 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। 24 तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ तर 16 तालुक्यात सौम्य स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जवळपास सर्व तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलाय। दुष्काळ जाहीर झालेल्या भागांना जमीन महसुलात सूट, कृषी पंपांच्या चालू वीज बिलामध्ये 33.5% सूट मिळणार आहे। अजित पांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। अजित, राज्यातल्या दुष्काळग्रस्त साठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणावी लागेल, कारण राज्य सरकारने अखेर दुष्काळ जाहीर केलाय। नक्कीच विलास, ज्या पद्धतीने वारंवार मागणी होत होती की पाऊस जो आहे तो काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात झालेला आहे, तर काही ठिकाणी पाऊस जो आहे तो झालेलाच नाही आणि या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे। या सर्वसाठी राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते। यामध्ये 2 हेक्टरपेक्षा 3 हेक्टर जमिनीचा देखील समावेश केला गेलेला आहे। एवढंच नाही तर दुष्काळ जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये जाहीर करून एकूण 40 जिल्ह्यांमधील दुष्काळ जाहीर केलेला आहे। नाशिक, बीड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, असे जालना, असे जवळपास 7 जिल्हे आहेत। या जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा जो दुष्काळ आहे तो जाहीर केला गेलेला आहे आणि यातून एकूण 24 असे तालुके आहेत ज्यामध्ये गंभीर स्वरूपाचे दुष्काळ जे आहे ते जाहीर केले गेलेले आहेत आणि 16 असे तालुके आहेत ज्याच्यामध्ये सौम्य स्वरूपाचे दुष्काळ जाहीर केला गेलेला आहे। या उपर हा आदेश जारी झाल्यापासून ज्या भागांमध्ये दुष्काळ आहे त्या भागांमधील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती ज्या आहेत त्या सवलती दिल्या गेलेल्या आहेत। उदाहरणार्थ, ज्या भागातील ज्या भागात शेतकरी आहेत त्या भागात त्यांचे मुलं जे त्यांना शालेय परीक्षेची फी माफ करण्यात आलेली आहे। त्यांचे वीज पंपाची वीज जी आहे ती खंडित करणार नाही। याचबरोबरीनं चालू वीज बिल जे आहे पंपाचं त्यामध्ये 33.5% सूट त्यांना दिली गेलेली आहे। यानंतर त्यांचे जे काही रोजगार हमी योजनेअंतर्गत जे काही कामं सुरू आहेत या कामांमध्ये देखील शिथिलता दिली गेलेली आहे। त्यांची कर्ज जी आहेत ते देखील वसूल करण्याची स्थगिती गेलेली आहे। अशा वेगवेगळ्या मार्गांवरती जवळपास एक दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे आणि या 24 तालुक्यात गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा करावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। आज रात्री किंवा उद्या या संदर्भात निर्णय न झाल्यास उद्या संध्याकाळपासून पुन्हा पाणी बंद करणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला। आधी आंदोलन तुमची संचारबंदी नंतर असं म्हणत बीडमधील संचारबंदीला जरांगेंनी विरोध केलाय। एकाही आंदोलकावर गुन्हा दाखल केला तर बीडच्या एसपी ऑफिसमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। जर आपण स्वतः बीडला आलो तर मराठे काय असतात हे कळेल असा इशारा त्यांनी दिला। शेतकरी नेते रविकांत तुपकरे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला। सरकारला महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का असा सवाल त्यांनी विचारलाय। धाराशिवमध्ये हिंसक आंदोलनाच्या नंतर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। 55 आंदोलकांसह 120 अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले। जमावबंदी आणि शस्त्रबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। मराठा आरक्षणासाठी नांदेड हैदराबाद रोडवरच्या कुशनूरमध्ये सुरू असलेल्या रास्ता रोकोच्या दरम्यान एकच गोंधळ उडाला। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला। बीड शहरात झालेल्या हिंसक आंदोलनाचं सीसीटीव्ही फुटेज आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। शहरातील बार्शीनाका रोडवरच्या शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळक यांच्या कार्यालयावर केलेला हल्ला या दिसून येतोय। छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात एका मराठा तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत त्यानं अंगावर रॉकेल ओतून घेतलं। पोलिसांनी लागलीच धाव घेत त्याचा जीव वाचवला। सोलापुरातील बार्शी तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला। आमदार राजेंद्र राऊत यांनी त्या तरुणाची भेट घेत विचारपूस केली, तसंच आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली। मराठा आरक्षणासाठी चिपळूण
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी पदाचा राजीनामा दिला। आगामी काळात संघर्ष आणखी तीव्र होणार असल्याची प्रतिक्रिया यादवांनी दिली। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन केलं। लेंडी नदीत उतरून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या। नाशिकमध्ये त्र्यंबक रोडवर मराठा क्रांती मोर्चाकडून रास्ता रोको करण्यात आला। यावेळी आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली। बीड शहरात शिवसेनेचं कार्यालय आंदोलकांनी पेटवलं। शेजारील रुग्णालयामध्ये ही आग पसरण्याची भीती होती। यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णींनी प्रसंगावधान राखत आग विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। फुलंब्रीतील गणोरी फाटा इथं महामार्गावर मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आला। आरक्षण मिळेपर्यंत महामार्ग सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली। मात्र पोलिसांसोबत झालेल्या चर्चेनंतर मार्ग खुला करण्यात आला। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोला आगारातल्या एसटी सेवा बंद करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर नांदेडकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्या बंद केल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 4 वेगवेगळ्या घटनेमध्ये 55 आंदोलकांची नावं समोर आली आहेत। त्यांच्यासह 120 अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। जमावबंदी आणि शस्त्रबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले। अकोल्यात बार असोसिएशननं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिलंय। मराठा समाजाला तातडीनं आरक्षण मंजूर करण्याची मागणी आंदोलकांनी केली। नाशिकच्या शहनशाह नाशिक बर्डी दर्गा इथं जरांगेंच्या प्रकृतीसाठी सामूहिक दुआ मागण्यात आली। काँग्रेस कमिटीकडून दर्ग्यावर चादर चढवत जरांगेंची प्रकृती स्थिर राहावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दुआ मागण्यात आली। पुण्याच्या फुरसुंगीमध्ये मराठा आरक्षणाची मागणी करत अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। यावेळी शाळेच्या बसमध्ये बसून लहान मुलंही आंदोलनात सहभागी झाली। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साताऱ्यातल्या अंबवडे सम्मत वाघोली गावातल्या तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। सरकारनं मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। आरक्षण न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला। मराठा आंदोलकांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निदर्शने केली। मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। धाराशिव लोहारा शहरात मराठा समाजाच्या आंदोलनाचा उद्रेक पाहायला मिळाला। शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या संपर्क कार्यालयाचं बॅनर आंदोलकांनी फाडल्याचं समोर आलं। संपर्क कार्यालयाची सुद्धा तोडफोड करण्यात आली। पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले। पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी टायर पेटून निदर्शनं करण्यात आली। दरम्यान महामार्गावर बैलगाडी आणत आंदोलन करण्यात आलं। येवल्यात मराठा आंदोलकांनी बाजार समितीच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली। यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आला। नगर सोलापूर महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी आंदोलकांनी जळगाव महामार्गावर टायर जाळत चक्काजाम आंदोलन केलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उदगीर तालुक्यातल्या शेल्लाळ पाठी इथं रास्ता रोको करण्यात आला। आंदोलकांनी नांदेड बिदर महामार्गावर टायर जाळून निदर्शनं केली। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात मराठा समाज आक्रमक झालेला दिसला। अमरण उपोषण, साखळी उपोषण, रस्त्यावर टायर जाळून निदर्शनं केली जात आहेत। तर सिल्लोड तालुक्यातल्या कासोदमध्ये शिवसेनेचे आणि विविध विकास कामांचे बोर्ड काढून टाकण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमधील शेकटामध्ये 300 मीटर उंच टॉवरवर सुधाकर शिंदे या मराठा आंदोलकांना उपोषण सुरू केले। त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस असून त्याला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शिंदे यांना खाली आणावं यासाठी रास्ता रोको करण्यात येतो। मुंबई बंगळुरू महामार्गावरच्या नवले पूल परिसरात मराठा आंदोलकांनी टायर जाळत रास्ता रोको केला, त्यामुळे वाहतूक खोळंबली होती। मराठा आरक्षणाची मागणी करत पाचोरा तालुक्यातल्या खाजोळा ग्रामस्थांनी एकदिवसीय उपोषण केलं, तर 2 ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला। गावात राजकीय पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली। पेण तालुक्यातल्या मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालयाच्या समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली। आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। भिवंडी शहरात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। जरांगे पाटील यांच्या मागणीचा सरकारनं गांभीर्याने विचार करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा
देण्यात आला. देशातील सर्वात मोठं IT हब असलेल्या हिंजवडीमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसा ठराव ग्रामस्थांनी केला. एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत ग्रामस्थांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवला. नांदेडच्या कंधारमध्ये मराठा आंदोलकांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाची तोडफोड केली, तर नायगावात एक खासगी बस फोडण्यात आली. लातूरचे मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत किरकोळ दगडफेक केली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी व्यवसाय बंद केले. लातूर पोलिसांनी रॅली काढत व्यापाऱ्यांना आश्वस्त केल्यानंतर दुकानं उघडण्यात आली. हिंगोलीतील कळमनुरीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माळधामणी फाटा इथं गावकऱ्यांनी रास्ता रोको करत आंदोलन केलं. यावेळी गावकऱ्यांनी महामार्गाच्या मधोमध खाट टाकून घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या दरम्यान रस्त्यावरची वाहतूक ठप्प होती. मुक्ताईनगरमध्ये मनोज जरांगेंच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजय यज्ञ करण्यात आला. जरांगेंच्या प्रकृतीची चिंता करून तातडीनं आरक्षण जाहीर करा अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. लातूर शहरातल्या चारही मुख्य चौकामध्ये मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आला. आरक्षणाच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन केलं जात आहे. अहमदनगरच्या श्रीगोंद्यातल्या काष्टी इथं सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून पदाचे राजीनामे देण्यात आले. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून हिंसात्मक आंदोलन करू नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. दरम्यान उद्धव ठाकरे आरक्षणाचे मारेकरी असून यावर बोलण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली. राज्यातील हिंसाचारानंतर पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली. दोषींवर कलम 307 नुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या संदर्भात गृहमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. विशेष अधिवेशन बोलावून काय करणार असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला. जे अधिवेशन बोलावून करणार ते सरकार आता करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. कुणबी नोंदी असल्या तर आरक्षणाचे फायदे देण्याचा निर्णय जुनाच असल्याचंही ते म्हणाले. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल सरकारनं स्वीकारलाय. नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असून मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासलं जाणार आहे. तसंच मागासवर्ग आयोग नव्यानं इम्पेरिकल डेटा गोळा करणार असल्याचं कळतंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मराठा समाजाला अर्धवट आरक्षण नको, सरसकट आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली आहे. ज्यांना आरक्षण द्यायचं ते मराठा आरक्षण घेतील. गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. शेती शब्दाची लाज वाटणे इतके मराठा खालच्या विचारांचे नाहीत असं जरांगे पाटील म्हणाले. राज्यातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोनवरून उपमुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. अमित शहा यांनी राज्यातला कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्याचंही कळतंय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसेंनी गृह विभागावर निशाणा साधला. मराठा आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यास अपयश आल्याची टीका खडसेंनी केली. आंदोलन सरकारच्या हाताबाहेर गेलं असल्याचा निशाणा त्यांनी साधला. उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मनोज जरांगे यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. उपोषणामध्ये आमचा तुम्हाला पाठिंबा असून आम्ही तुमच्या सोबत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत सोडवता येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार असेल तर जरूर अधिवेशन बोलवावं अशी मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली. राज ठाकरेंनी पत्र लिहून मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरेंनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचं आवाहन केलंय. निगरगट असंवेदनशील सरकारशी तुम्ही स्वतःचा जीवाची बाजी लावू नये. उपोषण सोडा, तब्येत जपा. आपल्याला अजून बरंच काम करायचंय असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. चिपळूणमध्ये उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. अनेक भागात लोकप्रतिनिधींना आंदोलकांकडून टार्गेट करण्यात येत आहे. चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी मराठा आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यानं आमदारकीचा राजीनामा दिला. मराठा समाजाची मागणी रास्त असून राजीनामा देत असल्याचं त्यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात नमूद केले. मुंबईत मंत्रालयाच्या बाहेर 12 आमदारांचं उपोषण सुरू आहे. गांधीजींच्या पुतळ्याखाली हे आमदार उपोषण करतायत. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हे आंदोलक उपोषण करतात. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देशातील सर्वात मोठा लक्झरी शॉपिंग मॉल सुरू करण्यात येतोय. 1 नोव्हेंबरपासून सुरू होणारा कंपनीचा हा मॉल मुंबईतल्या
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 7,50,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला असेल। या मॉलमध्ये बुल्गारी, कात्या, लुई व्हिटॉन, वर्साचे आणि इतर अनेक महागडे ब्रँड्स उपलब्ध असतील। बुल्गारीचं हे भारतातलं पहिलं स्टोअर असेल। रिलायन्सद्वारे देशातील पहिला लक्झरी ब्रँड्सला समर्पित असलेला मॉल सुरू केला जातोय। आज जिओ वर्ल्ड प्लाझा मॉल लॉन्च होणार आहे। या लॉन्चमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आणि राजकारणी सहभागी होणार आहेत। या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाताना महत्त्वाची आठवण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारी जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला, मात्र त्यातून कुठला तोडगा निघू शकलेला नाहीये। त्यामुळे आता पुढे काय हा सवाल आहे। एका स्पेशल रिपोर्टमध्ये या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत रात्री 8 वाजता, म्हणजे थोड्याच वेळात न्यूज 18 लोकमत।